नर्मदाची परिक्रमा करणं खऱ्या अर्थानं एखाद्या वेळेस माझ्या ज्ञानोबारायला विचारा, माझ्या तुकोबारायला विचारा. तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात नर्मदा परिक्रमा करणं हे कुणाचंही काम नाही. म्हणून ही नर्मदा परिक्रमा ज्याला घडत नाही, ज्याला करता येत नाही, त्यासाठी आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी काय केलं? आषाढी वारी केली. महाराज केली का नाही? आषाढी वारी केली. तुम्हाला तिकडे जाता येत नाही ना, मग तुम्ही काय करा, चला ह्या वारीला चला. आता वारी तरी करा, निदान वारी तरी करा. आता काही काय माणसं परिक्रमा, ज्याला आपण इकडं काय म्हणू प्रदक्षिणा, असंच की प्रदक्षिणा म्हणा. आता प्रदक्षिणा करताना तुम्ही तुमच्या मारुतीरायाची प्रदक्षिणा करताना खरं सांगा, मनातून प्रदक्षिणा नीट देवाचे चिंतन करून होती का महाराज? एक घडीचा काटा लावला तर मंदिराला फिरायला 30 सेकंद लागतात. या मंदिराला या 30 सेकंदामध्ये सुद्धा माणसाचं मन त्या मंदिरात लागत नाही, तर 3600 किलोमीटर परिक्रमा करणं सोपं आहे का? नाही. मग नर्मदा मा भगवती नर्मदेचं महत्व काय आहे? परिक्रमा प्रदक्षिणा नेमकं करावी का? तुम्हाला ज्ञात आहे, मला जास्त खोलवर जायचं नाही, मी सहज सांगून राहील. आज निमित्तच ते आहे ना दादा. ऐका, ज्या नर्मदेची पूजा आम्ही करतो, ज्या नर्मदा मैयेच्या पूजा करण्याचं कारण काय आहे? माझे गुरुवरे शांती धर्मानंद सरस्वती सांगायचे मा नर्मदा मैयाची परिक्रमा ज्याने केली, तर तुम्ही तिथं दुसरं एक शास्त्र आहे महाराज, गंगा पापम शशी तापम. गंगा काय करते हो? उत्तर ऐका, दोन्हीचा संबंध लावेल. जर नर्मदेचं महत्व सांगायचंय तर मग गंगा अपवित्र नाही ना, म्हणून गंगेचा आणि नर्मदेचा संबंध लावत असताना गंगा काय करते? पापाचं उन्मूलन करते. गंगा पाप नष्ट करते, बरोबर आहे. पण गंगेचं नुसतं उच्चारण केलं तरी पाप नष्ट होतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. याचा अर्थ आहे गंगेचं केवळ वाचेन उच्चारण केलं तर सर्व पाप नष्ट होतात. जर गंगेला एवढं महत्व आहे तर महाराज मग नर्मदेच्या परिक्रमेचं महत्व काय असेल? आहे ना महाराज, गंगेच्या पाण्याचं महत्व आम्ही वर्णन करू शकत नाही, इतकं महान आहे. शास्त्रात आहे, पुरावे तुम्हाला सापडतात. मग नर्मदेचं काय आहे? दोन्हीतलं अंतर एक आहे महाराज. गंगेच्या पाण्यामध्ये तुम्ही डुबकी मारू शकता, पण नर्मदेच्या पाण्यामध्ये तुम्ही डुबकी मारू शकत नाही. तुम्ही म्हणाल मग स्नानात अंतर आहे. कसं अंतर आहे? स्नानामध्ये सुद्धा अंतर आहे. तुम्ही गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही डुबकी मारू शकता, पण नर्मदा मैयाचं स्नान करत असताना तुम्हाला फक्त नाभी कमलापर्यंत पाणी असलं पाहिजे. नाभी कमलापर्यंत पाणी असलं पाहिजे. आणि नाभी कमलापर्यंतच आम्ही काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. स्नान करून म्हणजे याच्या पुढे पाण्यामध्ये आपण जायचं नाही, नाभी कमला इतक्याच पाण्यात जायचं. दुसरी गोष्ट काय आहे? नर्मदेचं महत्व असं काय आहे? नर्मदेच्या पाण्यानं कधीही आपण का आता परिक्रमा केली, मी तर परिक्रमा केली नाही महाराज, थोर मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलं. आता कधी कधी म्हणणार नव्हतो, तुम्हाला सांगतो. आता मी परिक्रमा केली नाही आणि आमच्या रामानं परिक्रमा केली, लोक म्हणतील गद्या ह्याचं कीर्तन कशाला ठुलं रे? आता ह्याला म्हणलं बाबा मी मोप तुझा गुरु बी असला तर कायचा गुरु? गुरुनच केली नाही रे, तू केलीस वागा. मोठ्या महात्म्याचं ठेवा ऐकायला येतो. ते म्हणला नाही गुरुजी, इच्छा आहे माझी, तुम्ही कीर्तन करावं लागेल. आता तोडकं मोडकं करतोय, पण उत्तर आहे का? मग नर्मदेचं महत्व काय आहे? आमचे गुरुवरे महाराज सांगायचे नर्मदेमध्ये आपण केवळ कुल्ला, ज्याला आपण काय म्हणतो त्याला गुळणा सुद्धा पाण्यामध्ये करायचा नाही. पाण्यामध्ये गुळणा सुद्धा करायचा नाही. आणि कदाचित न जाणो एखादा व्यक्ती प्रथम परिक्रमा करायला लागला, नर्मदेमध्ये स्नानाला गेलाच आणि गेला न कळत त्याने गुळणा करायला चालू केला, तर त्यानं काय करावं? त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये तो गुळणा कधी टाकायचा नाही. आपण तर नाभी कमला इतक्या पाण्यात गेलो, आम्हाला स्नान करायचंय, आता कुल्ला करायचा आहे म्हणजे गुळणा करायचा आहे, तर आता त्याच्या पुढचं शास्त्र आहे. जर तुम्हाला ते पाणी टाकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही डावा हात समोर घ्यायचा. ऐका, डावा हात समोर घ्यायचा, तोंडातलं पाणी डाव्या हातात घ्यायचं, त्याच्या खालून उजवा हात लावायचा आणि ते पाणी समर्पित करायचं.
पाप लागणार नाही. विचारा त्याच्या पुढचं उत्तर. मा नर्मदा मैयाची, भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा का करायची? सोपं उत्तर महाराज. एकाने मला सहज एक प्रसंग आठवला आणि मला सांगितलं म्हणून सांगतो. परिव्रजकाचार्य बालयोगीजी महाराज, बरं का, बालयोगीजी महाराज पंत महाराज होते. परिक्रमा करू लागले आणि परिक्रमा करत असताना त्यांच्यासोबत 2-4 विद्यार्थी होते. आता 2-4 विद्यार्थी सोबत होते ना, मान भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा करत होते. 2.5 महिने परिक्रमा झाली. किती महिने? 2.5 महिने. त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये एकाचं नाव होतं भागवत, एकाचं नाव भागवत होतं. आता हा भागवत सुद्धा परिक्रमा करत होता. 2.5 वर्ष परिक्रमा चालत होती. 2.5 वर्ष परिक्रमा. माझं ऐकताय ना तुम्ही? नर्मदा मैया काय आहे? 2.5 महिने परिक्रमा चालली. रात्रीच्या वेळेला बालयोगीजी महाराज म्हटले, पोरांनो आता आपल्याला विश्राम करायचा आहे. विद्यार्थी सोबत होते, सर्व गाढ झोपलेले होते. झोपीमध्ये काय आहे लक्षात घ्या, काळ कधी कुणाला घाऊ घालेली ही सांगता येत नाही, बरोबर आहे. योगायोगानं सर्व रात्रीच्या वेळेला झोपले होते. सर्प आला आणि सर्पाने भागवतला दंश केला. विषारी सर्प होता. रात्रीच्या वेळेला सर्व गाढ निद्रेत अवस्थेत झोपलेले होते. सकाळी सर्वजण उठले, पण हा भागवत काय उठायला तयार नव्हता. सर्व धावत धावत सर्व शिष्य मंडळी गेली, गुरुजीकडे गेली आणि सांगितलं, महाराज महाराज काय झालं, इतकं मोठ्यानं ओरडताय? महाराजांकडे सर्व शिष्य मंडळी गेली आणि सांगितलं, आपला भागवत आपल्याला सोडून निघून गेला. बालयोगीजी महाराजांना पाहिलं. महाराज ताटकून जाग्यावरून उठले, भागवतच्या जवळ जाऊन बघितलं, तोंडातून फेस आलेला होता, विषारी सर्प होता. दंश केल्यानंतर जाग्यावर भागवत झोपलेला होता. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. योग्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा का वाहिल्या याचंही उत्तर याच्यातच आहे, लक्षात राहू द्या. बालयोगी महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. नर्मदेच्या जवळ गेले, नर्मदा मैयाला सांगितलं, ए मा, तुझी 2.5 महिने तुझी परिक्रमा करतो ना मी, 2.5 महिने परिक्रमा करतो मा तुझी, पण एक लक्षात राहू दे, याच्या कर्मानं तू गेला, मान्य आहे, त्याचं प्रारब्ध आहे, तो ज्या वेळेला जायचाय तो गेला मा, पण माझं म्हणणं नाही की तो का गेला. सर्पदंशाने त्याचा मृत्यू होता, हेही ठीक आहे, पण मा चूक एक आहे की तुझी परिक्रमा करत असताना माझा भागवत गेला. ऐकताय ना तुम्ही? भागवत जाऊ नये मन माझं नाही. मला माहितीये माझा मृत्यू किंवा मला काही सांगता येतं का? नाही ना. मी 2 मिनिटापर्यंत कीर्तन करेल याची गॅरंटी मी नाही ना देऊ शकत गड्या. मग भागवत गेला ना माझा. मग नर्मदा मैयाच्या समोर बालयोगीजी महाराज म्हणू लागले, माझ्या भागवतला जिवंत करावं लागेल. पण एक लक्षात राहू दे, लोक म्हणतील, परिक्रमा करणारी लोक म्हणतील, समाजात तुझा मॅसेज चुकीचा जाईल ना मा. का? गेलेला परिक्रमेला व्यक्ती वापस मेल की वापस येत नाही, हे लोकांचा काय गैरसमज होईल मा. परंतु एक लक्षात राहू दे, या नाभी कमलापर्यंत बालयोगीजी महाराज नर्मदा मैयाच्या आत गेले, हातामध्ये पाणी घेतलं आणि जशाला तसं पाणी आणलं आणि भागवताच्या तोंडात पाणी टाकलं. 5 मिनिटामध्ये झोपी गेलेला भागवत जागा झाला. याला नर्मदा मैयाची कृपा म्हणतात. याच्या पलीकडे काय आहे? नर्मदा परिक्रमा का करावी मला सांगा. आम्ही 70 वर्षाचे झालो घड्या, अजून आम्हाला पंढरीची वारी सुद्धा नीट माहीत नाही ना. लय नियम आहेत. नर्मदा परिक्रमा करत असताना त्याच्या पुढचं शास्त्र सांगतं, नर्मदा मैयामध्ये आपण काय करतो पहा. आपण सहज चंद्रभागेत स्नानाला जातो, इंद्रायणीमध्ये स्नानाला जातो. चंद्रभागेमध्ये स्नानाला अंगावरती धोतर असावं आणि आम्हाला गुडघे इतक्या पाण्यात जायचं असावं. आपण कसं जातो? असे पाय टाकून जातो की नाही? पाय वरी करून जातो. पण इतर तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही पाय कसाही घेतला तरी चालतो. पण मा नर्मदा या मैयाच्या पाण्यामध्ये जात असताना, जलामध्ये जात असताना नियम आहे, तुम्ही पाय उचलून कधी टाकायचा नाही, पाय फरकटच जायचे, लक्षात राहू द्या. हा नियम आहे. समर्पण असलं पाहिजे ना. तिसरा नियम कोणता आहे महाराज? मा नर्मदा मैयाचं पाणी जसं 5000 वर्ष नाही महाराज, युगानुयुग जरी पाणी गंगेचं ठेवलं तर खराब होत नाही, पण इतरत्र पाणी 5 दिवस घेतलं तर दुर्गंध मारतं ना महाराज. नर्मदा मैयेचं पाणी सुद्धा जर तुम्ही युगानुयुग ठेवलं तर त्या पाण्यामध्ये
काय दुष्परिणाम होणार नाहीत. लक्षात राहू द्या. त्याच्या पुढचं उत्तर आहे का, नर्मदा मैयाच्या मधील एक एक दगड म्हणजे साक्षात कोण आहे, भगवान शंकर आहेत. लक्षात राहू द्या. म्हणून एक एक दगड. आणि यही परिक्रमा आमच्या जीवनात कधी घडली नाही, पण मी म्हणेल खरंच या गावाचं वैभव असणारा आमचा राम आहे. कमी या वयामध्ये महाराज, या वयात परिक्रमा करणं सोपं आहे का हो? या वयात परिक्रमणानं मी सांगून जातो ऐका. महान महात्मे मोठमोठी इथं उपस्थित आहेत आणि महात्म्याच्याच पावनभूमीमध्ये आज या रामाकून 3 महिने परिक्रमा झाली. मी म्हणतो आता मा नर्मदा मैयाला काहीच मागायची गरज नाही. म्हणून ऐका, वर्णन करायला लय भरपूर आहे महाराज, बरं का. पण काही आता ही म्हणले लय वेळ चालू द्या. आणि कसं चला म्हणजे चांगलं मस्त अभंगात चालू द्या. म्हणलं आता तुमच्यात मनावर अभंगात का. म्हणलं अभंगात घुसलो तुम्ही विचार कधी करावं लागतो. इकडं कावा यावं आणि इकडून गेलं तर तिकडं कधी जावं. भानगड होती ना महाराज. मग एक एक विषय पूर्ण करून एका विषयात गेलं म्हणजे जरा बरं वाटतं. बरोबर आहे की नाही. म्हणून या वारकरी सकल वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराज मंडळीच्या उपस्थितीत सर्व मंडळी आज खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यायला आलेली आहेत. उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत. गावातील थोर मोठ्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या रामावरती असाच तेवत राहावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल.